परदेशी मोबाईल क्रमांकावरून छोटा राजन आणि अनीस भाई का आदमी असल्याचं सांगत नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडे 25 लाखांची खंडणीची मागणी करून ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अशोक खरात वय वर्ष 54 आणि दुर्गा प्रसाद पिचिरराव वय वर्ष 37 या दोघांना ठाणे जिल्हा न्यायाधीश एन सिरसीकर यांनी गुरुवारी दोषी ठरवत 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आरोपी अशोक खरात यांचा समावेश असून सद्यस्थितीत तो कारागृहात आहे। हल्ला झाला त्यावेळी आरोपी जामिनावर बाहेर होता, अशी माहिती विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली। आरोपी खरात आणि राव हे दोघे नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला परदेशी आणि इतर वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करत होते। छोटा राजन आणि अनीस भाई का आदमी है असं बोलून खंडणीची मागणी केली। खंडणी न दिल्यास त्यांच्याकडून त्या व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी नवी दिल्लीच्या खंडणी विरोधी पथकात तक्रार केली होती। या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात 2010 मध्ये खंडणीसह मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली। या खटल्याची ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश एन सिरसीकर यांच्या न्यायालयात 29 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली।